या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत पंचगंगा व सावित्रीबाई फुले रुग्णालयामार्फत के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आशा स्वयंसेविकांच्या कलागुणांना वाव देण्याकरता व त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आशा दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये सन 2023 आणि 24 सालाकरता सर्वोत्कृष्ट कामकाज केलेल्या प्रथम 3 आशा स्वयंसेविकांचा उपयुक्त पंडित पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. महानगरपालिका कार्यक्षेत्रात 275 आशा स्वयंसेविका कार्यरत असून त्यांच्या मार्फत विविध आरोग्यविषयक कार्यक्रमाचे सर्वेक्षण करण्यात येतं. हा सोहळा टाकाळा साइट्स एक्सटेन्शन जवळील महालक्ष्मी हॉल इथं संपन्न झाला. या कार्यक्रमाचा शुभारंभ उपायुक्त पंडित पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी केले. उपायुक्त पंडित पाटील यांनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या. सर्वोत्कृष्ट आशा वर्कर म्हणून मिनल किशोर काकडे, उषाताई उत्तम जाधव, पौर्णिमा बाबासाहेब कांबळे यांना गौरवण्यात आलं. नोडल ऑफिसर डॉक्टर अमोल माने यांनी आभार प्रदर्शन केलं, तर सूत्रसंचालन विजय वनकुद्रे यांनी केलं. शहर कार्यक्रम व्यवस्थापक नितीन जाधव, शहर लेखा व्यवस्थापक प्रताप पाटील, यावेळी आशा स्वयंसेवक संघटनेचे सचिव प्रवीण जाधव, ज्येष्ठ पदाधिकारी मुकुंद जोशी, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक नागरिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. या गौरव आणि पुरस्कार सोहळा वितरणानंतर आशा वर्कर यांनी विविध नृत्य आविष्कार कार्यक्रम सादर केले. यामध्ये झिंगाट पासून ते हिंदी मराठी नव्या जुन्या रेट्रो लुक गाण्यावर सर्वांनी ठेका धरला. याचं सूत्रसंचालन शहराध्यक्ष ज्योती तावरे यांनी केलं. नमस्कार, नेक्स्ट मराठीच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रानं वेगवेगळ्या प्रकारच्या राज्याला आणि देशाला अधिक प्रथा दिले आहेत. आशा वर्कर, मल्टी सोशल वर्कर, जे केंद्र राज्यातील कुठलीही योजना असू दे किंवा आंतरराष्ट्रीय पातळी कुठलीही योजना असू दे, ग्रास रूट राबवण्यासाठी या आशा वर्कर अत्यंत महत्त्वाची भूमिका शेवटच्या घटकापर्यंत करत असतात. आणि या आशा वर्कर कायम 73 प्रकारची कामं करत असतात. यामध्ये गरोदर स्त्रियापासून ज्येष्ठ नागरिकापासून जन्मलेल्या बालकापासून 1 ते 73 आकडे म्हणताना सुद्धा आपल्याला दम लागतो. पण एवढ्या प्रकारे इंडिकेट्समध्ये काम करतात. आणि ह्याची सुरुवात कोल्हापूरच्या प्रथम आशा वर्कर उषाताई आपल्याबरोबर आहेत. आणि आज त्या सर्व गॅदरिंगच्या मूडमध्ये आहेत. काय तुमचं मत आहे तुमच्या प्रवासात? माझा पहिला प्रवास म्हटलं तर 20 वर्षापूर्वीचा. लिंक वर्कर म्हणून शहरात मी पहिले काम करत होते. तेव्हा कमीत कमी 60 लिंक वर्कर होत्या, पण नंतर 5 शिल्लक राहिल्या. सगळ्यांनी पैशाअभावी किंवा जनसेवेअभावी काहींनी हे केलं, पण आम्ही ठाम मत करून किंवा आम्ही जिद्दीनं 20 वर्ष इथं मी आशा वर्कर म्हणून परत कामाला लागले. नंतर आता नाही म्हटलं तर 300 आशा वर्कर आपल्या शहरात काम करत आहेत. आणि मला ह्या कामाचा आज मला 20 वर्षांना 2रा नंबर आलेला आहे माझा. तरी मला अभिमान, म्हणजे आरोग्य विभागाचा अभिमान. आणि आरोग्य विभागाने पण मला सपोर्ट केला. आणि त्यांनी जे मला सपोर्ट केल्यानंतर मला जी उत्सुकता होती ती मी कामात दाखवलेलं. मला आता खूप आनंद झालेला. इथनं सोडा मी जनसेवा करेन. मातृत्ववंदन जननी योजनेचं काम सुद्धा आम्ही आता करत आहे. मी शुभांगी गोरेमाळी नगर केंद्र क्रमांक 11 येथे 9 वर्ष झालं मी कार्यरत आहे. पहिल्यांदा वेळेला आम्ही कामाला लागलो त्यावेळेला आमचा प्रवास 150 रुपयापासून सुरू झालेला आहे. आता आम्हाला बऱ्यापैकी मानधन मिळतं आहे. राज्य शासनानं, केंद्र शासनानं आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी दिलेली आहे. तरी त्यात आणखी थोडी वाढ व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण कधी सरकार काय करेल त्याच्यावर आता शेवटी. पण आता आम्ही जे काम करतोय 72 इंडिकेटरवर, त्यात लसीकरण पण हा एक मोठा विषय आहे. लसीकरण म्हणजे लहान मुलांपासून जे बाळ जन्माला आलं ते बाळ 16 वर्षाचे होऊपर्यंत आम्ही बाळाला त्या सगळ्या सेवा देत असतोय. खाजगीमध्ये आता एका लसीकरणाची किंमत नाही म्हणत तर एका ह्याची 3,500 रुपये किंमत आहे. पण आपल्या आरोग्य विभागाकडून ते लसीकरण एकदम मोफत होतंय. फ्री ऑफ कॉस्ट आपण सगळं त्यांना सेवा देत असतोय. मेघा उत्तम पवार, सावित्रीबाई फुले केंद्र क्रमांक 1. मी गेली 14 वर्ष आशा सेविकेचं काम करत आहे. पहिली 7 वर्ष मी ग्रामीणमध्ये काम केलं होतं आणि आता कोल्हापूर महानगरपालिकेत सावित्रीबाई सेंटर अंतर्गत काम करते. या कामाचा अनुभव असा आहे की मी ज्या सुरुवातीला लागले त्यावेळी 150 रुपये पगार होता. त्यापासून आम्ही सुरुवातीपासून राबत आलो. आमच्या नंतर बरेच जण आले, बरेच जण गेले, पण आम्ही टीक धरून काम केलं. आम्हाला जनसेवा करण्याचा खूप आनंद आहे. पैशात मोजण्यापेक्षा आम्हाला लोकांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. आणि मी त्याच्यासाठी आयुष्यभर, म्हणजे माझा जोपर्यंत कार्यकाल आहे तोपर्यंत मी त्याच्याशी प्रयत्नशील राहीन. आणि आपल्या 72 इंडिकेटरमध्ये आम्ही तळागाळात लोकांपर्यंत आम्ही जाऊन पोहोचतो. त्यामुळे लोकांना आमच्यातर्फे सुलभ सेवा मिळतात.
आणि आम्ही त्यांच्या पूर्ण सेवा म्हणजे ज्या काही सेवा 72 इंडिकेटरमध्ये असतील त्याशिवाय अनेक आलेले सर्वे देखील असतील ते आम्ही सगळे अत्यंत निस्वार्थपणे आम्ही करतो. त्या सेवेमध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या अंतर्गत मी जवळजवळ 3.5 लाख रुपयाचं वाटप केलेलं आहे आणि यामध्ये गरोदर मातांना 12 आठवड्याच्यात नोंदणी केल्यानंतर ते 2,000 रुपये भेटतात. त्याच्यानंतर 6 महिने पूर्ण झाले गरोदर मातेला की 1,000 मिळतात आणि बाळ जन्मल्यानंतर 3.5 महिन्याचा डोस कंप्लीट झाल्यानंतर त्या मातेला 2,000 रुपयाचा लाभ मिळतो. ही योजना शासनानं काढल्यामुळं गरोदर मातेंना आणि बाळांना कुपोषणापासून वंचित राहावं लागत नाही. या योजनेचं हे उद्दिष्ट आहे. नमस्कार, मी राधिका रमेश आगरे, मोरेमाणी नगर केंद्र क्रमांक 11. आम्ही आशा वर्कर म्हणून मी आता 9 वर्ष काम करत आहे. त्याच्यामध्ये मी 72 इंडिकेटर्समध्ये काम करतो. त्यामध्ये लहान बाळांचं लसीकरण किंवा गरोदर मातांची नोंदणी अशा प्रकारची आम्ही 72 प्रकारची कामं करतो. त्याच्यामध्ये आता नवीन आलेली जी योजना होती आपण आयुष्यमान भारत कार्ड, त्याच्यामध्ये महात्मा फुले योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 5 लाखापर्यंत मोफत उपचारचं कार्ड जे होतं ते काम आम्ही केलेलं आहे बऱ्यापैकी. तसंच आभा कार्ड म्हणजे डिजिटल आयुष्यमान डिजिटल गोल्डन कार्ड विषयी सुद्धा आम्ही बऱ्यापैकी काम पूर्ण केलेलं आहे. नमस्कार, मी मोरेमाणी नगर केंद्र क्रमांक 11 येथून गीता कांबळे बोलते. मी सतत 9 वर्ष झाले आता सध्या कार्यरत आहे. सध्याचे महाराष्ट्रात 100 दिवस क्षयरोग मुक्त भारत जे अभियान चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही हिरिरीनं सर्व आशा वर्कर काम करतो. जे दिसतात की क्षयरोग मुक्त करणे भारत हा आमचा मुख्य उद्दिष्ट आहे. त्यापासून सतत आम्हाला थोडं मानधन मिळतं असं नाही, पण एक समाधान आहे की भारत क्षयरोग मुक्त करण्यात आमचा एक मोठा सहभाग आहे आणि आमच्यामुळे ते होत आहे याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. असं सशक्त भारत घडो ही आमची सदिच्छा आहे. राखाडी बिस्किट कलरचा आता नवीन गणवेश यांना आता मिळालेला आहे. त्यामध्ये गणवेशात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या भागात काम कार्यरत असतात. विविध प्रकारच्या 72 योजनांमध्ये ते काम करतात. आज महाराष्ट्र पालिकेचे आरोग्य अधिकारी पावरा आणि मान्यवर जे असते त्यांचा त्यातील 3 आशा वर्करचा सत्कार झाला. त्यामध्ये मिनल काकडे, उषा जाधव आणि पौर्णिमा कांबळे यांना या कोल्हापुराच्या 350 अधिक आशा वर्कर त्यामधून गौरवण्यात आलेला आहे. त्यांच्या कामात शुभेच्छा आणि आपल्या घरी येणाऱ्या आशा वर्करांना त्यांची चौकशी करा, त्या आपल्या कुटुंबातील एक भाग आहे असं म्हणून त्यांना आपली हे द्या आणि केंद्र आणि राज्य शासन त्यांना अधिकाधिक त्यांच्या मानधनवाढीसाठी सुद्धा सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद. महानगरपालिकेच्या वतीनं ह्या आरोग्य अंतर्गत 3 उत्कृष्ट स्वयंसेविकांना गौरवण्यात आलेलं आहे. यामध्ये पौर्णिमा बाबासाहेब कांबळे या सावित्रीबाई युनिटमध्ये काम करतात. त्यांना तृतीय क्रमांकानं गौरवण्यात आलेलं आहे. क्रमांक जरी काढले असले सर्वजण त्या पद्धतीनेच काम करत असतात. तुमचा कसा अनुभव आहे? माझं नाव पौर्णिमा बाबासाहेब कांबळे आणि मी सावित्रीबाई फुले कुटुंब कल्याण केंद्र क्रमांक 1 यामध्ये काम करते. माझ्याकडे पूर्ण संभाजीनगर एरिया, गजानन महाराजनगर अशा कॉलनीमध्ये सगळा कामाचा भाग आहे आणि गेली 6 वर्ष झाले मी या क्षेत्रात आशा सेविका म्हणून कार्यरत आहे. तर अनुभव मला पहिल्या कोरोनामध्ये लागल्यामुळं खूपच चांगला आला. एकदम कष्टदायी पण होता आणि सुरुवातीला जरा असं त्रास झाला, पण आता बऱ्यापैकी छान काम होतंय आणि सगळे सांभाळून घेतात. सगळे म्हणजे असे कामामध्ये आनंद आहे आणि मी आशा सेविका म्हणून आशा सेविका झाल्याबद्दल मला खरोखर माझा स्वतःचा अभिमान आहे. या 3 क्रमांकामध्ये आपल्या उषाताई जाधव या पहिल्यापासून लिंग वर्कर पासून कामात आहेत, त्यांचाही गौरव झालेला आहे. आणि या सर्व ह्याच्यामध्ये मिनल किशोर काकडे फुलेवाडी युनिटमध्ये काम करतात. त्यांना प्रथम क्रमांक देऊन पावरा, पंडित पाटील आणि आयुक्त के मंजुरी लक्ष्मी यांच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राला गौरवण्यात आलेलं आहे. किती वर्ष आपण हे काम करत आहे? मी गेली 5 वर्ष झाले फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 8 मध्ये काम करत आहे. माझं नाव मिनल किशोर काकडे. मी आशा सेविका म्हणून लक्षित या भागात काम करत आहे. तर तिथं पण मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आपल्या सेंटरला पण चांगला प्रतिसाद मला मिळाला. तब्बल 1 ते 73 इंडिकेट्समध्ये काम करून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये आपला महत्त्वाचा डाटा हा फीडिंग करण्यामध्ये आणि तो देण्यामध्ये या सर्व योगदान आहे. अगदी जन्मलेल्या किंवा जन्माच्या अगोदरच्या बालकापासून ते मृत्यू झाल्यानंतर मृत्यूनंतर जे नोंदणी हे सर्व प्रकारचे डाटा लागत असतात, ज्यामध्ये प्राथमिकरित्या गौरवण्यात आलं असतं. आणि कोल्हापूरसह सर्व ठिकाणी आरोग्यामध्ये महत्त्वाचं काम हे अशा वर्कर करत आहेत. त्यांना नेक्स्ट मराठीच्या व्यासपीठावरून मनपूर्वक शुभेच्छा. आज खरं तर गेल्या 4 दिवसात मी जागतिक महिला दिन म्हणजे महिलांचाच
दिवस हा साजरा करण्यासाठी दिलेला असतो तो आज आमच्या आषाढीचा देण्यात आलेला आहे. यामध्ये शासनाकडून 3 पुरस्कार वितरित केले जातात. त्यामध्ये फुलेवाडीच्या 2 आशाताई आणि सावित्रीबाई फुलेमधील 1 आशाताईंना गौरव चिन्ह व प्रमाणित घोषित करून त्यांना एक थोडीभूत रक्कम शासनाने दिली जाते. इथून पुढेही आम्ही सर्व आशाताईंची एकच अपेक्षा असेल की असंच आम्हाला प्रोत्साहित करावं आणि त्यांनी आमच्या ज्या काही मागण्या असतील त्याही मान्य कराव्यात आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळून द्यावा आणि त्यामुळे आम्हालाही काम करण्यासाठी आणखी उत्साह मिळेल आणि असंच त्यांनी आमच्या पाठीशी राहावं. नमस्कार, माझं नाव सुनीता गणेश कांबळे. मी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 3 राजानुपुरीमधून आहे. आमच्या सेंटरमध्ये एकूण 25 आशाताई आहोत. आम्ही आमचं काम म्हणजे पहिला जन्ममृत्यू नोंद ठेवली आहे. 0 ते 5 वर्ष बालकाचे लसीकरण करून गेले. गरोदर माता असं तर त्याची काळजी करून गेले. तिचे डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं बाळ 1.5 वर्षापासून आम्ही तिची काळजी घेतोय. प्लस आम्ही BP शुगरचा पण सर्वे करतोय. क्षयरोगाचे पेशंट सापडले ते पण आपण शोधून आपण आरोग्य केंद्रात आणतोय. त्यांना औषधोपचार चालू करतोय व शासनाकडून त्यांना 1,000 रुपये भेटतात. तो पण आम्ही लाभ मिळवून देतोय. तसेच आम्ही NCD फॉर्म पण भरत आहोत त्यांच्या ज्यांना BP शुगर आहे ते पण आम्ही ऑनलाईन काम करत आहोत. थँक्यू. मी आशा सावित्रीबाई क्रमांक 1 मी पण आशा वर्कर आहे. प्रत्येक भागात जाऊन आपण पण जसं माझ्या सहकार्यानं सांगितलं तसं मी पण सांगते. प्रत्येक भागात जाऊन आम्ही NCDचं हे करतो, प्रोग्राम सादर करतो. लहान मुलांचं लसीकरण पण करतो, कॅम्प घेतो प्रत्येक ANC वगैरे भरतो. तसंच त्याप्रमाणे ANC पोर्टलवर लावलेले ज्यांना BP शुगर आहे त्यांची पण काळजी घेतो. थोडक्यात आम्ही प्रत्येक वेळेस कॅम्प घेऊन तिथं आम्ही त्यांना उपलब्ध असेल त्या मेडिसिनसुद्धा देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या TB मुक्त भारत करण्यासाठी 100 डेज हे चालू झालेलं आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन आम्ही त्यांची काळजी घेऊन त्यांना त्यांचे सुटन घेऊन आम्ही त्यांची एक्सरे करून त्यांचा मेडिसिन देतो. नमस्कार, माझे नाव अंकिता अनिकेत तोडकर. मी सावित्रीबाई फुले कुटुंब कल्याण केंद्र क्रमांक 1 मध्ये आशा स्वयंसेविका म्हणून आम्ही काम करतो. आमच्या सेंटरला आम्ही 25 जण आहोत. आम्ही हा कार्यक्रम आमच्या आनंदासाठी आम्ही करत आहोत. आम्हाला केंद्र सरकार राज्य सरकार यांच्याकडून मानधन प्राप्त होते. त्यांनी आम्हाला त्या मानधनामध्ये वाढ करावी अशी आमच्या सर्वांचीच अपेक्षा आहे. थँक्यू.